मित्रांनो, काल अजितदादा पवार यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, परंतु अनेक लोक प्रश्न विचारत आहे, विमानामध्ये रेंज कुठून आली? 32,000 फुटावरून अजितदादा 1 मिनिट बोलले आणि फोन कट केला आणि कट करताच घिरट्या घालून कोसळलं विमान. ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचं गूढ काय, असा सवाल आता विचारला जाऊ लागलेला आहे. आणि त्यामध्येच सोशल मीडियावरती, फेसबुकवरती असं प्रचंड वातावरण असताना अमोल मिटकरी यांनी हा विषय लावून धरलेला आहे. अनेक प्रश्न ते विचारत आहेत आणि संपूर्ण मीडियाला त्यांनी भांबावून सोडलेलं आहे. आणि सोशल मीडियावरती करोडो लोक त्यांना साथ देत आहेत, कारण या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की हा अपघात आहे की घातपात आहे. परंतु असा कोणी प्रश्न विचारल्यावर उत्तर येतं एकच, ते म्हणजे 99% लोकांचं उत्तर एकच येतं, हा आहे घातपात. असा सवाल आता विचारला जाऊ लागलेला आहे की मृत्यूचं गूढ काय. अशातच आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. विशेष म्हणजे पवार गटाचे नेते देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. अगदी आजारी असलेले, अगदी झोपून असलेले, उठताही येत नव्हतं, अंथरुणात पडून असणारे, बिमार असणारे छगन भुजबळ अजित पवार यांच्या जाण्यामुळे अगदी टवटवीत झाले. अगदी टवटवीत स्माईल ते देऊ लागले, अगदी उजळून आले. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा प्रचंड टीका होत होती. परंतु त्या छगन भुजबळ यांनी सुद्धा या अपघाताबाबत संशय निर्माण केल्याने आता अजून प्रश्नाला वाचा फुटलेली आहे. अशातच आता अजित पवार यांची अखेरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. काटेवाडीच्या श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. श्रीजित पवार हे अजित पवार यांचे चुलत पुतणे आहेत. श्रीजित पवार यांनी अजितदादांना 8:19 मेसेज केला होता. त्यावेळी ते विमानामध्ये होते. जेव्हा त्यांचं विमान मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये आलं त्यावेळी त्यांनी मेसेज पाहिला आणि त्यांनी लगेच फोन केला, असं श्रीजित यांनी म्हटलं. अजित पवार यांचा फोन कॉल 8:37 म्हणजे मृत्यूच्या ठीक 10 मिनिट आधी झालेला आहे. आता अजितदादा काय म्हणतात, अरे बाबा लक्षात ठेवा, दिगंबर दुर्गाडे गेली अनेक वर्षे हा माळी समाजाचा माणूस, अख्खा जिल्हा बँकेचा चेअरमॅन मी केलेला आहे. ही बँक केवढी आहे तुम्हाला काही माहीत नसतं. आम्ही पण सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जातो बाळा. अरे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने माळी समाजातील उमेदवार दिला नव्हता, त्यावर श्रीजित यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आपण त्या समाजातील उमेदवारी देऊयात अशी विनंती केली होती. त्यावर अजित पवार यांनी आम्ही सर्व जाती धर्माला बरोबरीने घेऊन जातो, सुप्यासह अनेक ठिकाणी माळी समाजाला आपण उमेदवारी दिली, ओबीसी उमेदवारांना पण संधी दिली, इतर पक्षांनी उमेदवारी दिली नाही, असं अजित पवार यांनी फोन कॉलमध्ये म्हटलेलं आहे. आता मित्रांनो, दरम्यान अजित पवार यांच्या डोक्यामध्ये जाती धर्माविषयी स्पष्ट संकल्पना असायच्या. त्यांनी सर्व जाती धर्मांना न्याय दिला. अजितदादांनी बरोबर 8:37 फोन कॉल केला होता. कधी कधी विमानाच्या वायफायवर कॉल होतो असंही श्रीजित यांनी सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, परंतु सोशल मीडियावर यावरही काही संशय निर्माण होत आहे किंवा प्रश्न विचारले जात आहेत की इतक्या उंचीवरून फोन कसा लागला, विमानामध्ये फोन तर फ्लाईट मोडवर असतो, किंवा असे अनेक प्रश्न आहेत. तंत्रज्ञ, त्या क्षेत्रातले जाणकार त्याचं उत्तर देतील. परंतु यामुळे जे आतापर्यंत अनेक प्रश्न विचारले जात होते आणि काही जणांनी म्हटलं की ती बॉडी अजितदादा यांची नाहीच. अगदी हे आपले दीपक केदार यांनी सुद्धा पॅन्थरचे, त्यांनी सुद्धा तीच शंका निर्माण केलेली आहे, ती बॉडी दादांची नाही. अशा अनेक गोष्टी सुरू असताना, वेगवेगळे चर्चेचे विषय सुरू असताना यामध्ये झालेला हा फोन कॉल, यामुळे सुद्धा अजून आता नवीन प्रश्नांना हे झालेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे शेवटचे 10 मिनिटं किती महत्त्वाचे होते. म्हणजे जर तो फोन कॉल खरा असेल किंवा अजितदादा खरंच जर विमानामध्ये असतील, म्हणजे 10 मिनिटापूर्वी त्यांना असं स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल की मी 10 मिनिटानंतर या जगामध्ये नसणार आहे किंवा माझा एवढा दुर्दैवी अपघात होणार आहे, असं अजितदादा यांच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत असं काही होईल हे अजितदादा यांना कदापिही वाटलं नव्हतं. त्यामुळे मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. क्षणभंगूर हा देह असं म्हटलेलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, असं जे म्हटलेलं आहे आपल्या संतांनी. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही हमेशा ध्यानात ठेवा की मरेपर्यंत आपल्या समाजाशी, कुटुंबाशी, कार्याशी इमानदारीने राहा, तीच तुमच्या कामाला येते. अजितदादांचे शेवटचे शब्द होते बघा, मरण्याच्या 10 मिनिटाच्या अगोदरचे अजितदादांचे शब्द होते की मी काही जातीचं, पातीचं, धर्माचं राजकारण करत नाही आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. म्हणजे सर्व जातींना, धर्मांना सोबत घेऊन चालणारा असा हा नेता आपल्यातून गेलेला आहे.
आपण पाहतो वेगवेगळ्या समाजाचे, जातीचे, धर्माचे नेते उभा राहत आहेत आणि ते उघडपणे जातीचं राजकारण करतात. त्या पदावर बसल्यानंतर आपल्या जातीच्या लोकांना जास्त फायदा कसा करून देता येईल हे करणारे सुद्धा अनेक नेते राज्याच्या राजकारणामध्ये आहेत. परंतु अजितदादा याला अपवाद होते. त्यांचं तसं काही नव्हतं. समोरचा माणूस तो संकटामध्ये आहे, त्याला मदतीची गरज आहे. जर असं असेल तर ते त्याची जात कधीही पाहत नव्हते, त्याचा धर्म कधीही पाहत नव्हते. सगळ्यांची कामं करायची, विकास करायचा हा एकमेव अजेंडा अजितदादा पवार यांच्यामध्ये कृतीमध्ये होता, आचरणामध्ये होता, डोक्यामध्ये होता. आणि त्यामुळे मित्रांनो असा एक नेता आपण सर्वांनी गमावलेला आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? मत मांडा.